नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरातील मंगळवार पेठ परिसरात उमेश आरबोळे गँगने खाण्यापिण्यासाठी खंडणी मागत तोडफोड करून गाड्यांचे नुकसान करत दहशत माजविल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी शिवराज उर्फ दिगंबर जितेंद्र माने, वय 28, राहणार वाडकर गल्ली, मंगळवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे. 2 दिवसांपूर्वी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास महासत्ता चौक परिसरात असलेल्या शांतीनाथ शाळेजवळ शिवराज उर्फ दिगंबर जितेंद्र माने हे थांबले असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार उमेश आरबोळे व त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवून त्यांच्या गँगच्या मुलांच्या खाण्यापिण्यासाठी 40,000 रुपयांची खंडणी मागितली. यावेळी माने यांनी ही मागणी नाकारल्यामुळे आरोपींनी त्यांना मारहाण करत धमकावले. यानंतर काल रात्री सुमारे 10च्या सुमारास संशयित आरोपींनी पुन्हा एकत्र जमून शहरातील वाडकर गल्ली, मंगळवार पेठ परिसरात असलेल्या शिवराज उर्फ दिगंबर जितेंद्र माने यांच्या घरावर हल्ला चढवला. दरम्यान हल्लेखोरांनी माने यांचा शोध घेत दारावर कोयत्याने वार केले. तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकली पाडून त्यांच्यावर दगड व कोयत्याने हल्ला करत मोठे नुकसान करत दहशत माजवली. त्यामुळे अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तर या प्रकरणी गावभाग पोलिसांनी उमेश भाऊसो आरबोळे, महादेव मंदिरजवळ गावभाग, ओंकार कदम, गांधी चौक, मंगळवार पेठ, योगेश संतोष बडोदकर, राहणार 4, सुतार मळा चौक, मोहीन महम्मद जमादार, राहणार पाटील मळा, हनुमान मंदिर शेजारी, सांगली रोड, वैभव भिकाजी कोरवी, राहणार कोरवी गल्ली, जनता बँकजवळ, शिवराज उर्फ प्रेम विजय चनविरे, राहणार गावभाग, मुजावर गल्ली, अभिमंत्री, राहणार महासत्ता चौक, ओंकार काजवे, राहणार रिक्रेशन हॉलजवळ आणि शकील गवंडी इचलकरंजी यांच्यावर खंडणी, बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्रांचा वापर करत मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान व बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तर त्यापैकी 6 संशयितांना आज पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. तर इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. तर या प्रकरणी पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माने या करीत आहेत. पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी.